जर्मन चपाती देता का मध्ये एवढं असं कांदा हा देते दादा रसा आहे का रसा चटणी हाय करा आम्ही दादा बस इकडून ये रसा कोणती आमच्या इथे डाग आहे तो पण लगेच जागा मग दादा दादा काढ ना चटणी घ्या लाईट पण बंद केली तुम्ही तुपका बंद केली तुपका चल ओ चमचा आणा बरं गेले ते तिच्या डोळ्यावर टाकते मला दादा रसा आणायला गेले रसा चटणी बिर्याणी केली मग बिर्याणी रसा नको का असं करा दादा याच्यातले टाका हा थांब तसंच थांबा तिकडे जा तर तिकडे जेवण वगैरे चालले. इकडं आत्या काकू आणि आई हे जेवण करायच्या बाकी होत्या आणि त्या माझा ब्लॉगच बघत होत्या मोबाईलवरती. आणि इकडं बघा स्वयंपाकाची तयारी उद्याची. तर ते आजच मसाले वगैरे काढून देणार होते, ते मग पिसायचे होते. आणि इकडं गुलाबजांबू आदल्या रात्रीच बनवून ठेवणार होते का म्हणजे दुसऱ्या दिवशी स्वयंपाक फक्त भाजी वगैरे पुरी हे राहणार आणि रात्रीच ते मसाले वगैरे आणि गुलाबजाम हे बनवून घेतले त्यांनी. आणि हे बघा गुलाबजाम कसे तळतायत. तर असा हे बघा गुलाबजाम तयार झालेत आणि खूपच छान बनवतात हे स्वयंपाक. म्हणून आम्ही दरवेळेस काही कार्यक्रम असला की यांना स्वयंपाकाला ठेवतो. तर खूप असा छान स्वयंपाक करतात. आणि इकडं बघा मग त्यांनी मसाला दिल्यानंतर हे माझा चुलत भाऊ मला मदत करत होता. 2 मिक्सर आणले होते, एक शेजाऱ्यांचा आणि एक आमचा. मग त्याने बघा किती गिरवी किती तयार केली. आणि माझा दादा पण त्याच्या मामाला मदत करत होता. तर इथं प्रवचन ठेवलेलं होतं आम्ही आणि प्रवचन चाललं होतं. पप्पांच्या फोटो वगैरे सर्व आणलं. घरामध्ये पूजा करून आमचं तिथं घराजवळ थोडं मंदिर आहे ना जवळच, तर त्या मंदिराजवळ शेड आहे तिथं कार्यक्रम ठेवला. कारण पावसामुळं आम्ही ना घराजवळ कार्यक्रम काही ठेवला नाही. इकडं सर्व पाहुणे म्हणजे यायला सुरुवात झाली होती आणि जार वगैरे सर्व आम्ही पण येतच होतो. सर्वजण येऊन बसले होते गावातले लोक. आणि अशा पद्धती असा हा कार्यक्रम आमचा शेवट, आमच्या पप्पाचा कार्यक्रम, शेवटचं वर्ष श्राद्ध. आणि असा कार्यक्रम झाला. बघा माझ्या पप्पांचा फोटो. कसं खरंच ना इतकं वाईट वाटतं ना, अशी वेळ कधीच कोणावर येऊ नये. तर काय शब्दच नाही.